नमस्कार मंडळी, मी आहे अपर्णा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी माझी स्पेशल रेसिपी करते आणि ती खूप झटपट रेसिपी आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मी आज करणार आहे अख्खा मसूर. तर मी 2 तास आधी अख्खा मसूर भिजत टाकला आहे आणि त्याला मी 2 ते 3 शिट्ट्या दिल्या. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढं माझं हे मेजरमेंट आहे. हे 2 जणांसाठी खूप सफिशियंट आहे की ही 2 जण ही मसूर खाऊ शकतात. याच्यामध्येच मी आता हळद, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा हा गरम मसाला, हा घरचा गरम मसाला आहे माझा, आणि 1 चमचा लाल तिखट. तर तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकता, जसं तुम्हाला स्पाइस तुमचं आवडेल तेवढं. आणि जिरे थोडे जिरे पावडर. आणि आता आपण हे विदाऊट पाणी मिक्सरमधून काढायचं आहे. तर आपण ही एवढी पेस्ट बारीक केली आहे. तर आपण आता एका साईडला कढईमध्ये तेल चांगलं परतू द्यायचं जोपर्यंत हा मसाला पाणी सोडणार नाही. आणि आता आपण ह्या मसाल्यामध्ये इथंच परतताना मीठ टाकणार आहोत, कारण तो मसाला चांगला परततो आपला. अशी झाली आहे परतून. तर आता आपण त्याच्यामध्ये हे शिजवलेले मसूर टाकूया. पाणी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं, तुम्हाला कसं पातळ वगैरे लागतं तसं करू शकता तुम्ही. आपण याला एक चांगली उकळी होती, एक झाकण ठेवू थोड्या वेळ, 2-5 मिनिटं थोडं कमी गॅसवर. ही भाजी शिजू देऊ. तर आपल्या मसाल्याची उकळी आली आहे. अजून 5-10 मिनिटं उकळी तरी चालली. चला मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते. तर ही मसूर भातासोबत एक नंबर लागते. मी प्लीज ट्राय करा आणि मला सांगा. मस्त. तर तुम्ही प्लीज ट्राय करा आणि मला कळवा ही मसूर कशी झाली. आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा, जे आहे अपर्णा भूषण कुलकर्णी. तर चला भेटूया माझ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये.